काही टनेल्सची कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. म्हणजे पॅरलल वेस्टर्न एक्सप्रेसवे आपण भाईंदरपर्यंत आता तयार केलेला आहे की याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज जे मुंबईच्या उपनगरातल्या आणि विशेषतः पश्चिमी उपनगरातल्या लोकांना जो आज त्रास सहन करावा लागतो, अनेक वेळा थोडाही पाऊस झाला की ट्रॅफिक स्लो होतो. इथे एक ॲक्सिडेंट जरी झाला तरी देखील ट्रॅफिक 1 तास उशिरा जातो, कारण तो ॲक्सिडेंट होऊन ते बाजूला हटवतपर्यंतचा जो काळ आहे याच्यामध्ये जी कोंडी होते ती कोंडी सोडवण्याकरता 1-1 तासाचा वेळ लागतो. आणि त्यामुळे या पश्चिमी द्रुतगती मार्गावरनं जाणारी जी मंडळी आहेत त्यांच्याकरता रोज एक प्रकारे त्याच्यावर ट्रॅव्हल करणं एक खूप मोठी जिकरीची किंवा सर्कसीसारखं एक त्यांना तो प्रवास करावा लागतो. ही सगळी कोंडी आपल्या या सगळ्या जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत याच्यामुळे दूर होणार आहे. आणि अर्थातच काही पॅरलल रोड्स देखील आपण करतोय. गोरेगावमध्ये आपण एक पॅरलल रोड करतोय की ज्याच्यामध्ये तो डीपी रोड झाला तर तिकडचा काही भाग जो आहे बोरीवली गोरेगाव वगैरे हा आपल्याला डिकंजेस्ट करता येईल. त्यामुळे एकूणच हे डिकंजेशनचं काम आपण घेतलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आपला जो काही वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हाही आपल्याला ॲक्सेस कंट्रोल कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण करणार आहोत. त्या संदर्भातही प्रयत्न जे आहेत किंवा त्या संदर्भात जे काही कन्सल्टंट्स आहेत त्यांचाही विचार घेणं हे चाललेलं आहे. हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क आपण सुरू केलेलं आहे. मेट्रोचं इंटिग्रेशन आपण सुरू केलेलं आहे. आपण बाहेर बघू शकतो की त्या वेगवेगळ्या इंटिग्रेशनचं जे काही काम चाललेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. वेस्टर्न एक्सप्रेसवेवर आपण जर बघितलं तर ज्या स्ट्रेचमध्ये मेट्रो सुरू झालेली आहे तिथे पूर्वीच्या तुलनेमध्ये जे काही व्हेक्युलर ट्रॅफिक आहे ते आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळत आहे, काही प्रमाणात कमी झालेलं पाहायला मिळत आहे. अर्थात ती सिंगल स्ट्रेच नसल्यामुळे तेवढ्या प्रमाणात ते कमी झालेलं नाही. पण जेव्हा हा सिंगल स्ट्रेच आपला तयार होईल किंवा आपले इंटरचेंजेस जे आहेत म्हणजे मेट्रो थिला समजा जी काही एलिव्हेटेड मेट्रो आहे ती ज्यावेळेस जुळेल किंवा वेगवेगळ्या मेट्रोजचं ज्यावेळेस इंटरसेक्शन्स तयार होतील त्यानंतर मला असं वाटतं की एक फार सीमलेस कनेक्टिव्हिटी तयार झाल्यामुळे आपले हा जो काही ट्रॅफिक आहे हा कुठेतरी आपल्याला निश्चितपणे कमी झालेला दिसेल. आणि त्यातनं आपण जे काही एक स्वप्न बघितलं होतं मला आजही आठवतं की 2018 साली माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आपण मुंबई इन 59 मिनिट्स अशा प्रकारचा एक नारा दिला होता की 59 मिनिटामध्ये मुंबईच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे. आणि मी दाव्याने सांगतो की जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे इंटरव्हेन्शन्स हातामध्ये घेतलेले आहेत त्या इंटरव्हेन्शन्स ते पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला विदिन 59 मिनिट्स ही मुंबई एका भागातनं दुसऱ्या भागात जाता येईल. तशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. आता लाईन 4, लाईन 2B1 आणि लाईन 9 ही फेजेसमध्ये म्हणजे त्याची फेज 1 मला असं वाटतं की लाईन 4 सप्टेंबरमध्ये, लाईन 2B1 मंडालेवाली आपली चेंबूर ती सप्टेंबर एंडमध्ये आणि लाईन 9 फेज 1 नोव्हेंबरमध्ये असं आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत. मी टार्गेट MMRDला दिलं आहे की दरवर्षी किमान 50 किलोमीटरची लाईन ओपन झाली पाहिजे तरच आपण हे जे काही 400 किलोमीटरचं आपलं नेटवर्क तयार करायचं आहे ते वेळेत आपण डिलिव्हर करू शकू. तर यावर्षीचं तुमचं टार्गेट होईल असं मला दिसतं आहे. पुढच्या वर्षीचं झालं पाहिजे असं बघा. पुढच्या वर्षी 50च्या ऐवजी 60-70 करता आला तर अधिक बरं. म्हणजे आपल्याला 28-29 पर्यंत जे सुरू केलेलं नेटवर्क आहे संपलं पाहिजे. मग नवीन नेटवर्क जे आता आपण त्याच्यामध्ये प्लॅन करतोय परत MMRचं इंटिग्रेशन जे करतोय त्याला थोडा वेळ लागेलच कारण 3-4 वर्ष त्याला लागतात. पण निश्चितपणे याच्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम होणार आहे. मलाही सांगताना आनंद वाटतोय की लवकरच आपले जी सबअर्बन रेल्वे आहे या सबअर्बन रेल्वेमध्येही आपण जे काही आत्ताचे डबे आहेत ते सगळे डबे रिप्लेस करणार आहोत आणि मेट्रोसारखे त्या ठिकाणी AC आणि दरवाजा बंद होणार आहे अशा प्रकारचे डबे त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत जेणेकरून एक प्रकारे जशी मेट्रोमध्ये आपल्याला आरामदायी प्रवास करता येतो तशाच प्रकारचा प्रवास हा त्याही ठिकाणी करता येईल. लवकरच त्या संदर्भातली अधिकृत घोषणा ही आपले रेल्वे मंत्री या ठिकाणी येऊन करणार आहेत. त्याचं टाईमलाईन काय, शेड्यूल काय. फक्त मी रेल्वे मंत्र्यांना एकच विनंती केली होती की मंत्री महोदय आपण हे चांगलं आम्हाला एक उपहार देतात पण या उपहारामुळे आमच्या सबअर्बन रेल्वेचे तिकीटं वाढू देऊ नका, तिकिटाची किंमत वाढवू नका. नाहीतर AC झाल्याबरोबर तिकिटाची किंमत वाढली तर सामान्य माणसाला त्याची अडचण होईल. पण त्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वस्त केलं आहे की तिकिटामध्ये एकाही पैशाची वाढ न करता या ठिकाणी अशा प्रकारची सोय ही आपल्या मुंबईकरांना
उपलब्ध जी आहे ती करून देण्यात येईल. आज याही गोष्टीचा आनंद आहे की आपण मेट्रोची प्रशिक्षणाची इमारत या ठिकाणी तयार केली आहे. कारण मेट्रो एक असं ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे की हे केवळ ट्रान्सपोर्टेशन करत नाही, हे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देखील देणार आहे. एक नवीन इकोसिस्टीम आणि एक नवीन अर्थव्यवस्थेला देखील चालना देत आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून केवळ मुंबईपुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, तर देशभरातला मेट्रो करता लागणारा जो ह्युमन रिसोर्स आहे तो या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तयार होईल. एक अतिशय प्रीमियम अशा प्रकारची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि ही पण मला असं वाटतं की MMRDने हा चांगला विचार केला की इतर ठिकाणी ट्रेनिंगवर पैसे खर्च करण्याच्याऐवजी ती व्यवस्था आपल्याकडे करून, देशभरातलं ट्रेनिंग आपल्याकडे करून 2 पैसे आपणच कमवू शकतो, अशा प्रकारचा एक चांगला विचार तुमच्या मनामध्ये आला. हा अजितदादांना फार आवडला असेल. कारण कुठल्याही संस्थेने पैसे वाचवतो म्हटलं आणि कमवतो म्हटलं तर अजितदादा नेहमी खुश असतात. त्याच्यामुळे तुम्हाला 2 पैसे जास्त तुम्ही त्यांना मागून घ्या, ते नक्की तुम्हाला जर लागले तर राज्याच्या तिजोरीतनं देतील, हा विश्वास मला या माध्यमातून आहे. आणि यासोबत आपल्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानं देखील आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. खरोखर अतिशय चांगलं आहे. आणि मला विश्वास आहे की शेवटी या सगळ्या गोष्टींनी एफिशियन्सी वाढते. जर आपल्या कर्मचाऱ्यांना आपण योग्य प्रकारच्या सोयी देऊ शकलो तर त्यातनं आपली एफिशियन्सी ही वाढत असते. आणि तेही इमारती चांगल्याच आहेत, फक्त थोड्या एस्थेटिकली अजून चांगल्या कशा होतील, जे दादांनी सुचवलेलं आहे ते निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या 10 वर्षामध्ये मी असेन किंवा आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना किंवा आता शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, आमचा सगळा फोकस हा विकासावर आहे. आम्ही नो कॉम्प्रोमाइज विथ डेव्हलपमेंट अशा प्रकारची एक परिभाषा घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेलो आहोत. कारण या ज्या सगळ्या गोष्टी आपण आज करतोय या आपल्याला काल करायच्या होत्या. वी हॅव ऑलरेडी, म्हणजे आपली जी काही बस आहे ती ऑलरेडी निघून गेलेली आहे. पण मला असं वाटतं की ज्या वेगानं आपण ते कॅचअप करतोय, मुंबई हे एक देशातलं महत्त्वाचं शहर आहे, हे जगातलं एक महत्त्वाचं शहर आहे, ही आपली आर्थिक राजधानी आहे, हे आपलं ग्रोथ इंजिन आहे. आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटनी जर आपण ग्रोथ थांबवली तर मला असं वाटतं की आपल्यासारखे करंट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.